तुम्ही कधी एखादी गोष्ट केली आहे आणि ती गोष्ट आपल्याकडून चुकली आहे किंवा झाली नाहीये व्यवस्थित, तेव्हा तुम्ही ओव्हरथिंक करता का? माझ्या बाबतीत तर खूप वेळा असं होतं. मला तर कधी-कधी असं वाटतं काम करून जेवढा थकवा येत नाही ना, जेवढा आपण एखाद्या गोष्टीबद्दल 100 वेळा विचार करून थकवा येत असतो. पण मी आता स्वतःलाच मोटिव्हेट करत असते, की ठीक आहे, एखादी गोष्ट नाही झाली आपल्याकडून तर नेक्स्ट टाईम आपण ट्राय करूया आणि तेव्हा आपल्याकडून नक्की होईल. पण जाऊ द्या, ओव्हरथिंक करून कोणाला काय भेटलंय? ओव्हरथिंक करणं ना, हे खूप घाणेरडी सवय आहे आपल्या बायकांची बरं का. आजचं रुटीन शेअर करते तुमच्या सगळ्यांसोबत. सकाळी उठल्यानंतर आधी किचन क्लीन केलं आणि भांडे घासून घेतले. त्यानंतर म्हटलं अंघोळ करून घ्यावी आणि लगेच कपडे धुवून टाकावे. कारण प्रकाश आता छत्तीसगडवरून आलाय आणि त्याचे भरपूर ड्रेस होते धुण्यासाठी. त्यामुळे म्हटलं लवकर धुवून टाकलं ना तर वाळून जातील. कारण आजकाल पाऊस पण येतो संध्याकाळच्या वेळेस नेमका. आणि ना मला ज्या दिवशी जास्त काम करायची इच्छा असते ना त्याच दिवशी असं पाणी जाणार, लाईट जाणार असं काहीतरी होत असतं. आणि आज पण नेमकं पाणी गेलं होतं. तिथंच माझा मूड खराब झाला. कारण मी डबे काढले होते धुण्यासाठी किचनमधले. त्यानंतर म्हटलं की आधी घरच क्लीन करून घेते. तेवढंच घर स्वच्छ बघून ना मूड तरी चांगला होईल. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस ना प्रकाश आणि मी बाहेर गेलो होतो फेरफटका मारायला. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.